हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदारांना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर. मतदारांना पैसे देण्याचं आश्वासन देऊन मतदारांना डांबून ठेवल्याच्या आरोपांमुळे खळबळ. अंबरनाथमध्ये 200 संशयित महिलांना घेतलं ताब्यात. बोगस मतदानासाठी भिवंडीहून महिलांना आणल्याचा आरोप. भाजप काँग्रेसच्या आरोपांनंतर महिलांची कसून चौकशी सुरू. अंबरनाथच्या पालेगाव परिसरातील पैसे वाटप केल्याच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप. भरारी पथकानं पैसे घेतले ताब्यात. अधिकची चौकशी सुरू. अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ. भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची. मतदारांवर उमेदवारांचं प्रतिनिधी प्रभाव टाकत असल्याचा आरोप. वाशिमच्या प्रभाग क्रमांक 7च्या मतदान केंद्रावर ईव्हीएम तब्बल 45 मिनिटांपासून बंद. ईव्हीएम सुरू नसल्यानं मतदारांची रांगेत गोंधळ, तर काही मतदार घरी निघून गेले. फुलंब्रीत मतदानाच्या पूर्वसंध्येला जादूटोण्याचा प्रकार. भारत माता शाळेच्या मतदान केंद्राबाहेर आणि एका गल्लीमध्ये अज्ञातांकडून जादूटोणा. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि भाजपचे मुंबई निवडणूक प्रभारी आशिष शेलारांची भेट. दोघांच्या भेटीमुळे मुंबई महायुतीमध्ये नवा ट्विस्ट. राष्ट्रवादी महायुतीत लढण्याची शक्यता. कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेना उभाटाला मोठा धक्का. माजी आमदार सुभाष भोईर यांचा रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश. मनपा निवडणुकीत भाजपला होणार फायदा. मुंबईत रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपमध्ये मेगा प्रवेश. पुण्यातील 22 आजी माजी नगरसेवक भाजपमध्ये. राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधकांना मोठा धक्का. अमरावतीच्या नांदगाव पेठमध्ये जुन्या वादातून तरुणाची हत्या. तरुणाच्या समर्थकाकडून आमदार रवी राणांच्या घरासमोर वाहनांची तोडफोड. 12 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. नमस्कार, मी श्रेयस पांडे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात. पहिलीच बातमी अंबरनाथमधून. अंबरनाथमध्ये भिवंडीहून आलेल्या 200 संशयित महिला या बोगस मतदान करण्यासाठी आल्या असा गंभीर आरोप काँग्रेस आणि भाजपनं केला. या महिलांचं कनेक्शन भिवंडी शहराचं असल्याचं त्या ठिकाणच्या एका मोठ्या राजकीय नेत्याच्या मदतीनं समोर आलं आणि या संशयित महिला या ठिकाणी बोगस मतदानासाठी आणल्या गेल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. मात्र शिवसेना शिंदे गटाचे जे उमेदवार ज्यांच्यावर हा आरोप झाला त्यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत. आरोपांचं खंडन केलंय. काँग्रेसने या सगळ्या प्रकरणामध्ये काही गंभीर आरोप केलेले आहेत आणि ते काय आरोप आहेत ते देखील आम्ही जाणून घेतलेत. आमचे प्रतिनिधी गणेश मंजुळा यांनी या संदर्भात हे आरोप जाणून घेतले. पाहूयात. अंबरनाथमध्ये काँग्रेसनं आणि भाजपानं एक गंभीर आरोप केलाय की शिवसेना शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत त्यांनी जवळजवळ 200 ज्या महिला आहेत त्या भिवंडीहून मागवल्या होत्या आणि त्या बोगस मतदानासाठी मागवल्या होत्या असा त्यांचा आरोप आहे. ज्यांनी हा आरोप केलाय ते प्रदीप पाटील आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. दादा, कशी ही सगळी माहिती मिळाली तुम्हाला? तुम्ही पोहोचल्यानंतर काय पाहिलं तिकडे? आम्हाला दुपारी ही माहिती मिळाली होती का भिवंडीवरून महिला आलेल्या 3 बस भरून. त्यानंतर दुसऱ्या रात्री 12ला 3 बस भरून आल्या आणि इथे काही लग्न नाही, काही कुठलं ऑर्डर नाही आहे, कुठलं बुकिंग नव्हतं. पण त्यांनी आता ते त्यांच्या हातात ते बुक त्यांच्या हातात आहे. पण आमचा असा आरोप आहे का त्या महिला रात्री लाईट न लावता कशा झोपू शकतात आणि त्यांना जर वराडी होते तर कोणी दाखवेल? वराडी असेल, त्याला हळद लागलेली असेल, त्यांचं वधू किंवा वर दाखवला असता आणि प्रश्न मिटला असता. आम्ही पोलिसांना बोलून कारवाई केली. आम्ही स्वतः धाड नाही टाकली. आम्ही पोलिसांना, एसीपींना, पीआयना, असिस्टंट पीआय सावंतसाहेबांना बोलून, डीबीला बोलून आम्ही ही धाड घातलेली आहे. म्हणजे पोलिसांनी धाड घातली आणि त्यांना पकडलेलं आहे आणि आता त्यांना जमा केलं आहे. ते म्हणतील आयडी, मग त्यांची आयडी बोलवा आणि आपल्या नगरपालिकेच्या बुकमध्ये त्यांची आयडी असणारच. उघड गोष्ट आहे.
नगरपालिकेच्या ज्या याद्या आहेत त्यांच्यामध्ये 100% तुम्ही त्यांची ID मागून घ्या. 1000% त्यांची नावं सापडणार आहेत. मग यांची जर नावं सापडली तर मग बाकी या कृष्णा रसाळवर त्यांच्या मॅरेज हॉलला सील झालं पाहिजे आणि त्यांच्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. याच्यामध्ये जे जे अधिकारी दोषी असतील त्यांच्या कारवाई झाली पाहिजे. बोगस मतदान करण्यासाठी ह्या सगळ्या महिला आणल्या गेल्या होत्या. हो, बोगस मतदान आजही तुम्ही त्या इन्व्हेस्टिगेशन करा, त्या महिलांचं पोलिसांनी करावा, प्रत्येकाचा ID मागवावा आणि अंबरनाथ नगरपालिकेच्या याद्यांमध्ये तपासणी करावी. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. बरं, त्यांचं असं म्हणणं आहे की या ज्या महिला आहेत त्या ठिकाणी 3 लग्न होती, त्या लग्नासाठी आणल्या होत्या असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे. आता बघा, स्वतःच कबूल केलेलं आहे लग्नासाठी आलेत. मग लग्नासाठी आलेत तर सगळ्यांची ID चेक कराव्या आणि अंबरनाथ नगरपालिकेच्या याद्यांमध्ये ती नावं भेटतील आपल्याला. ती आल्या असतील तर मग ह्याच महिला भिवंडीवरून सगळ्या ज्यांची यादीत नाव आहेत ते कसं काय हे कसं होऊ शकतं. निवडणूक अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी या सगळ्या घटनेची गंभीर दखल घेऊन कारवाई करणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट तन्मय तांबेसह गणेश मंजू आनंद, न्यूज 18 लोकमत, अंबरनाथ. पुढे देखील बातमी अंबरनाथमधूनच आहे. अंबरनाथच्या पालेगाव परिसरातील JP हार्मोनियम सोसायटीमध्ये पैसे वाटप केल्या जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यानंतर भरारी पथकानं येऊन हे पैसे ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली आहे. आता ज्यांनी हा आरोप केला होता त्या सोसायटीमध्ये जाऊन न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाहीये. मी बाहेरून आली तर मी बघितलं इथे खूप गर्दी आणि गोंधळ चालू होता. तर मला कळलं की BJPचे हे शिर्के आणि ठुबे इथे पैसे वाटण्यासाठी आले होते. तर मी त्यांना काही न बोलता मी बाजूला इथे उभी असताना त्यांचे अजय पाटील आणि रवी पाटील यांची काही माणसं, सचिन पाटील, तुषार रोकडे, तुषार पाटील, अक्षय पाटील हे सगळे आले असता मी सचिन पाटीलला विचारलं की चांगल्या पद्धतीने तुम्ही मतं घ्यायची ना, हे पैसे वाटून तुम्ही का असं करताय. तर सचिन पाटील माझ्या अंगावर धावून आला आणि मला बोलतो तू कोण विचारणारी. म्हटलं मी ह्या बिल्डिंगचे रहिवासी आहे, त्याच्यामुळे मला हा प्रश्न विचारण्याचा हक्क आहे. तर हे पूर्णपणे चुकीचं झालं आहे, तर याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. पुढची बातमी पाहूया. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसची भूमिका बदलणार का असा सवाल उपस्थित होतोय, कारण महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नितला आज मुंबई दौऱ्यावर आहेत. आज काँग्रेसची चेन्नितला यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. ठाकरे बंधूंसोबत जायचं की नाही याचा फैसला आज होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलेला आहे. काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय मागे घेणार का हेही पाहावं लागेल. थोड्याच वेळामध्ये या नेत्यांची बैठक सुरू होणार आहे आणि या बैठकीमध्ये काय फैसला होतो ते देखील नंतर पुढे येईलच. मात्र काँग्रेसने आधीच स्वबळाचा नारा दिलेला आहे आणि आता रमेश चेन्निथला मुंबईत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वाची बैठक पार पडतीये. या बैठकीमध्ये काय निर्णय होतो ते येत्या काळात स्पष्ट होईलच. मात्र ठाकरे बंधूंसोबत काँग्रेसने जायचं की नाही त्याबाबत या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाऊ शकतो. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाने या संदर्भात अधिक माहिती देतील. सुष्मिता, चेन्निथला त्यांच्या नेतृत्वात बैठक होती आहे, काय अपडेट आहेत? नक्कीच ही महत्वाची बैठक म्हणावी लागेल. या बैठकीमध्ये रमेश चेन्निथला हे मुंबई महानगरपालिकेसाठी मुंबई काँग्रेसची नेमकी तयारी कशी असणार आहे याबाबत आपली भूमिका स्पष्ट करतील. खरं तर या बैठकीमध्ये मुंबईच्या अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सलग 3 दिवस मुलाखती सुरू आहेत, त्यांचा आढावा दिला जाणार आहे. स्वबळाचा नारा काँग्रेस पक्षानं दिलेला असताना आपण आता बघतोय की इतरही पक्षांकडनं काँग्रेससाठी साथ घातली जाते का हे बघणं महत्वाचं आहे. वारंवार आपण बघतोय समोर आपल्याला दिसते की रमेश चेन्निथला आणि वर्षा गायकवाड, त्याचबरोबर असलम शेख, नसीम खान असे महत्वाचे नेते या चर्चेमध्ये सहभागी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वबळाचा नारा दिलेली काँग्रेस आपला निर्णय पुन्हा विचारात घेणार का हे बघणं महत्वाचं असणार आहे. त्याचबरोबर काँग्रेस हा एकता महाविकास आघाडीमध्ये पडत चाललेला आहे. एकीकडे ठाकरे मनसे आणि शिवसेना एकत्र असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीच्या साथ घेण्याची प्रतीक्षा काँग्रेसला कायम आहे. वंचित किंवा इतर अनेकांसोबत आपली चर्चा सुरू असल्याचं वारंवार म्हटलेलं आहे. त्यामुळे एकूणच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस एकटं पडत चाललंय का ही एक चर्चा सुरू असताना काँग्रेस आपल्या स्वबळाच्या नाराचा पुन्हा विचार करते का हेही बघणं तितकंच महत्वाचं असणार आहे. धन्यवाद सुष्मिता, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. यानंतर पुढची बातमी पाहूया. नांदेडमधून पुढची बातमी आहे. नांदेडच्या धर्माबादमध्ये भाजप कार्यकर्त्याने मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला. सकाळपासून धर्माबादमधील इनानी मंगल कार्यालयामध्ये मतदारांना डांबून ठेवलं होतं. मतदाराला पैसे देण्याचे आमिष दाखवून सकाळपासून या मंगल कार्यालयामध्ये डांबून ठेवण्याचा मतदाराचा आरोप आहे. आज मतदान आहे आणि त्याच अनुषंगानं अशा प्रकारच्या घटना आता समोर येऊ लागलेल्या आहेत. मतदारांना डांबून ठेवण्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि भाजपा कार्यकर्त्यांनी या मतदारांना इथे डांबून ठेवण्याचा आरोप करण्यात आला आहे. माझं नाव
कमलबाई शामराव भद्रे त्यांनी 3 दिवस झाला असं फिरवायले, इकडं पळापळी तिकडं पळापळी, देतो म्हणून आम्हाला परेशान करायलेत बघा साहेब. देणं नाही घेणं नाही, कुणाला द्यायलेत काय नाही आम्हाला काही पत्ता नाही. आज मतदान आहे ना, मतदान टाकायला गेलं नाही. मतदान टाकायला आम्हाला पैसे देतो म्हणून त्यांनी आम्हाला थांबिले. थांबा 4 वाजे तर तुम्हाला आम्ही पैसे देऊ, नंतर मतदानला जा म्हणले. मग आम्हाला द्यायचा प्रयत्न केले, देता ते पळून गेले बघा. आम्हाला दिले नाही तर आम्हाला परेशान करायले ते लोक. इथं बसलेत आम्ही, चाय सुद्धा पिल्या नाही आम्ही, फोन सुद्धा घेतल्या नाही. येऊन बसल्या बघा इथं आम्ही ठामपणे. आता आम्हाला असे परेशान करायले ते. त्यानंतर पुढची बातमी बघूया. अंबरनाथमधून पुढची बातमी आहे. अंबरनाथच्या मातोश्री नगर परिसरामध्ये पैसे वाटपाचा आरोप करण्यात आलेला आहे. पोलिसांचा लाठीचार्ज पैसे वाटपाच्या आरोपांवरून इथे पाहायला मिळतोय. तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे. अंबरनाथच्या मातोश्री नगर परिसरामध्ये ही संपूर्ण घटना घडली आहे. पैसे वाटपाच्या आरोपावरून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांनी ही परिस्थिती नियंत्रणाबाहेर त्यांच्या जात असल्याचं पाहिलं आणि त्यानंतर लाठीचार्ज केलाय. त्यामुळे इथे एकच गोंधळ उडालेला आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्याकडून एकमेकांवर हे आरोप सुरू आहेत. मात्र इथे सावलीसाठी शेड उभारलं होतं आणि त्यावरून हा सगळा गोंधळ झाल्याचं भाजपचं म्हणणं आहे. गणेश गायकवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील. गणेश, काय नेमका संपूर्ण प्रकार घडलाय? सातत्याने अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून असेल किंवा भाजपाकडून असेल एकमेकांवर आरोप केले जात आहेत. आणि काही वेळापूर्वीच अंबरनाथ पश्चिमेच्या मातोश्री नगर परिसरामध्ये असाच एक आरोप झाला की भाजपानं मोठ्या प्रमाणात पैसे साठवून ठेवलेले आहेत असा आरोप करण्यात आला. आणि त्यानंतर तिथे भाजपाचे काही कार्यकर्ते जमले होते आणि त्यानंतर तिथे गोंधळाची परिस्थिती पाहिल्यानंतर पोलिसांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी थोड्या प्रमाणात लाठीचार्ज केला. मात्र गोंधळ उडाल्यानंतर पळापळ झाली आणि त्याच्यामुळे तो विषय मोठ्या प्रमाणात बाहेर आला. तो व्हिडिओ व्हायरल झाला. मात्र पोलिसांनी स्पष्ट केलंय की कोणत्याही प्रमाणात लाठीचार्ज करण्यात आलेला नाहीये. मात्र परिस्थिती पाहता आम्ही ती नियंत्रणात आणण्यासाठी काही लोकांना ताब्यात घेतलंय. जी, मात्र ही जी तक्रार करण्यात आली, पैसे वाटप करण्यात आलेले, त्यांच्यावर काय कारवाई करण्यात आलेली आहे त्याबाबत काय अपडेट आहे? अजून तरी फक्त एक संशय उपस्थित केला गेलेला आहे शिवसेना शिंदे गटाकडनं. पोलीस या सगळ्या घटनेची चौकशी करतायत आणि चौकशी अंती कारवाई केली जाईल असं पोलिसांचं म्हणणं आहे. जी, धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुढे कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली. मतदारांवर उमेदवार प्रतिनिधी प्रभाव टाकत असल्याचा दोन्ही गटाकडून आरोप करण्यात आला. पोलिसांसमोरच 2 गटांमध्ये बाचाबाची झाल्याचं इथे पाहायला मिळालं. पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि त्यानंतर दोन्ही गटांना मतदान केंद्रापासून दूर नेलं. मतदार प्रतिनिधी आणि पोलिसांमध्येही शाब्दिक चकमक झाल्याचं इथे पाहायला मिळालं.